औदुंबराचा उमरा अतिशय उत्तम. वास्तुशास्त्रानुसार औदुंबराचा उमराला अनन्यसाधारण असं महत्व आहे मंडळीनो. बऱ्याच मंडळींना आपण औदुंबराचे उमरे दिलेले आहेत, तर आज आपण म्हणलं एक व्हिडिओ करावा. तर उमरा हा असा असतो, लक्षात घ्या. शास्त्रानुसार आपण छेदनविधी करून औदुंबराचे उमरे काढले जातात. त्यानंतर याच्यावरती काही विधी आहे, तो विधी केला जातो. असा उमरा असतो, लक्षात घ्या. आणि त्यानंतर हा उमरा असा तयार होतो पूर्णपणे. याच्यावरती फिनिशिंग केलं जातं, होलं वगैरे मोजली जातात. त्या होलातून काही सूक्ष्म ऊर्जा आपल्या वास्तूमध्ये येत असते. औदुंबर हा एक लाकडाचा तुकडा नसून आपल्या वास्तूचं संरक्षक कवच म्हणून याचा उपयोग केला जातो. भूत प्रेत पिशाचबाधा शमन करण्यासाठी औदुंबर लाकडाचा उपयोग केला जातो. सकारात्मक वास्तूमध्ये निर्माण व्हावी यासाठी सात्विक लहरी या लाकडामध्ये असतात, म्हणून याचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. बरेच मंडळी इतर वृक्षाचे उमरे लावतात, पण शास्त्रानुसार औदुंबराचा उमरा लावलेला अतिशय उत्तम आहे. या उमऱ्याबरोबर काही वस्तू आपण देत असतो. फक्त उमरा जरी लावला तरी सात्विक तत्व तुम्हाला भेटणारच आहे. त्यामध्ये रेमेडी घातल्या पाहिजेत किंवा ठेवल्या पाहिजेत असं काही नाही. पण अजून त्याची ऊर्जा जर वाढवायची असेल तर पदानुसार भोजपत्रावरती यंत्र तयार करून दिलं जातं. 7 ठिकाणाची माती असते, सप्तमृत्तिका. त्यानंतर तांब्याची तार असते, गोमती चक्र असतात, गंगा जल असतं. त्यानंतर त्यामध्येच रत्न देखील दिला जातो. त्यामध्येच हळदीची पूड पण दिली जाते. कशा पद्धतीने पूजन करावं, काय करावं, किती वाजता करावं हा मुहूर्त देखील दिला जातो. आणि अशी खास तयार करून पण दिली जाते. ह्या काचीमध्ये सर्व साहित्य घालून तुम्हाला दिलं जातं. तुम्ही फक्त हा उमरा तुमच्या वास्तूमध्ये उमऱ्याला चौकटीला लावायचा आहे. हा आपण एक ऑफर ठेवलेली आहे. अशा पद्धतीचे औदुंबराचे उमरे तुम्हाला हवे असतील पूजा अर्चा करून, तर बऱ्याच मंडळींना आपण दिलेली आहेत. तर 3 फूट लांबी आणि 3 इंच रुंदी हवी असेल तर हा उमरा 1700 रुपयाला बसणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त हवा असेल तर तो तयार करून तुम्हाला दिला जाईल. साईजनुसार किंमत वेगवेगळी राहणार आहे, पण आपण ऑफर ठेवलेली आहे कारण बऱ्याच मंडळींना आपल्याकडून उमरे घेतलेले आहेत. ज्या मंडळींना अशा पद्धतीचे औदुंबराचे उमरे हवेत त्यांनी मला मेसेज करा.